ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। भिवंडी तालुक्यातील सावध, आमने, बापगाव, वाशेरे, पडघे रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, रस्त्याच्या कामातील अनियमिततेची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच पूर्वी झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या खर्चाची माहिती द्यावी या मागण्यांसाठी कॉम्रेड रमेश गायकवाड, जागृत नागरिक जयवंत दळवी व ग्रामस्थांनी आमने येथे आमरण उपोषण केले। कार्यकारी अभियंता ठाणे यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले। 8 दिवसात उपअभियंता रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवण्याचे काम सुरू ठेवतील असे आश्वासन देण्यात आले। मात्र मागील 3 वर्षात लाखो रुपयांची खड्डे काढूनही रस्त्याची दुरावस्था कायम असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। 8 दिवसात मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुन्हा जाहीर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कॉम्रेड रमेश गायकवाड यांनी दिला। यावेळी डॉक्टर घनश्याम पाटील, विश्वास पाटील, विश्वास केने, मनोहर केने, सुभाष दळवी, राम दळवी यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते। ABP न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी भरत दळवी। आज सकाळी 10 वाजल्यापासून आपण उपोषणाला बसलेले आहेत। कॉम्रेड रमेश गायकवाड आपल्यासोबत आहेत। या रस्त्यावरून आपण अनेक वेळेला प्रवास केलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत। आज आपण कशासाठी उपोषणाला बसलेले आहेत आणि प्रशासनाकडे आपली काय मागणी आहे? 1 महिन्यापूर्वी आम्ही पडगाव ते कल्याण प्रवास करत असताना माझे मित्र रमेश यशवंतराव आणि आम्ही मोठा बाईकवर पडलो आणि पडल्यामुळे इतकी दयनीय अवस्था रस्त्याची पाहिली। आम्ही तात्काळ या परिसराची नागरिकांच्या व्यथा म्हणून इंजिनियर, आर्थिक अभियंता, मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री शिवराजराजे भोसले त्यांचे सभा सचिव राजपूत यांना प्रत्यक्षात आम्ही भेटलो की साहेब, या परिसरातल्या रस्त्यांची गेली 3-4 वर्षामध्ये अत्यंत दयनीय अवस्था झाली। 4 कोटी रुपये खर्च केले, 4 कोटी खर्च करूनसुद्धा खड्डे का पडले? आम्ही त्यांना सवाल विचारला। तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की आम्ही या रस्त्याच्या नवीन कामासाठी 25 कोटीचा निधी निर्माण केला आहे, लवकर ते काम सुरू होईल। आम्ही त्यांना सांगितलं हे तुम्ही 25 कोटी खर्च करा किंवा 50 कोटीचा निधी उभा करा। आमची पहिली मागणी होती की 4 कोटी रुपये जर तुम्ही या रस्त्याच्या कामाला खर्च केले तर मग ते रस्ते एवढे उजळले कसे काय, खड्डे कसे काय रस्ता पडले, याचा आम्ही नागरिकाच्या वतीनं तुम्हाला आम्ही प्रश्न विचारतो आहे। पण या परिसरात तळावली, आमने, सावध या गावचे नागरिक अत्यंत जागृत आहेत, परंतु एकमेकांचे हितसंबंध राजकीय पक्ष वेगळ्या ठिकाणी गुंतल्यामुळे कोणी एकमेकांशी बोलत नाही। पण तरी पण जी मंडळी जागृत आहेत ती स्वयंस्फूर्तपणे आमच्या सोबत आली। अशा मंडळींना सोबत घेऊन आम्ही त्यांना पत्रव्यवहार केल्यानंतर आम्हाला काही उत्तराची अपेक्षा होती, पण उत्तर न मिळाल्यामुळे आम्ही शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही हा उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। मागणी आमची अशी होती की या रस्त्यावर जे खड्डे पडले ते खड्डे तात्काळ डांबरांनी भरून घ्यावेत। दुसरी मागणी होती की रस्त्यावर जे अपघात होत आहेत त्या अपघातांच्या कधी पोलीस स्टेशनला नोंदी होतात, ज्या काय होतात त्या अतिशय एखादी गंभीर समस्या असेल तरच तिची नोंद होते, बाकीच्या नोंदी होत नाही। कित्येक लोक मृत्युमुखी पडलेत, किती लोक जखमी झालेत, त्यांच्या नोंदी अजिबात होत नाही, त्यांना तात्काळ भरपाई द्यावी। तिसरी मागणी होती की रस्त्याच्या कामाची तांत्रिक चौकशी व्हावी आणि सर्वात शेवटची आमची मागणी होती की संबंधित अधिकाऱ्यांनी जो अतिशय दुर्लक्षितपणा केला आहे, जे बेजबाबदारपणे वागले त्याच्यात तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, त्यांना तुरुंगात टाका ही आमची अखेरची मागणी होती। या मागणी घेऊन आम्ही उपोषणाला बसलो आहोत आणि ही केवळ आम्ही स्वतःसाठी नाही केलं तर आमने, तळावली, सापे, आमने, सावध या परिसरातील नागरिकांची व्यथा घेऊन आम्ही गेलो। या नागरिकांना होणारा त्रास हा कायमस्वरूपी मिटवावा यासाठी आम्ही शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही उपोषणाला इथे बसलो। याच्या अगोदर आपण काही पत्रव्यवहार केला होता का इथल्या ग्रामस्थांच्या वतीनं? याच्या अगोदर पत्रव्यवहार तर नाही, परंतु 4 ग्राम 2012ला 2018ला
हॅलो, गेल्या 2-3 वर्षापासून या रोडला जे खड्ड्यांचा जो या साम्राज्य आहे याबद्दल मी जवळजवळ 4-5 ग्रामपंचायत जेवढ्या रोडला आहेत तेवढ्या सदस्य किंवा सरपंच, जिल्हा परिषद कमिटी मेंबर, पंचायत समिती, माननीय आमदार साहेब अशा लोकांनी मी भरपूर वेळा फोन केलेला आहे, परंतु कोणी या रस्त्याची दखलच घेतलेली नाही. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे